शौर्य कथा सांगणार आहे. एका गावात एक रोहन नावाचा मुलगा होता. त्याच्या घराच्या बाजूला एक बैलांचा गोठा होता. एकदा त्या गोठ्याला आग लागली आणि सगळे लोक घाबरले, पण रोहन घाबरला नव्हता. त्याने आपले शौर्य दाखवले आणि आग बुझवण्याचा प्रयत्न केला. त्याचे झाड बघून सगळे लोक त्याची मदत करू लागले. आग बुझवल्यानंतर सगळे लोक त्याचे आभार मानले. धन्यवाद. मी आज शौर्य कथा सांगत आहे. एक वृद्ध व्यक्ती ज्याने आपल्या आयुष्यातील सर्व मौल्यवान गोष्टी गमावल्या होत्या आणि आता त्याला स्वतःच्या जगण्याची कोणतीही इच्छा उरली नव्हती. एके दिवशी अचानक एक झोपडपट्टीत मध्यरात्री भीषण आग लागली. आगीच्या ज्वाला पाहून सगळे लोक स्वतःच्या जीवन यासाठी पळत होते, पण तो वृद्ध माणूस क्षणभरही न थांबत त्या आगीत शिरला आणि एका लहान मुलगा व एक महिलेला बाहेर सुखरूप घेऊन आला. बाहेर येताच लोकांनी त्याला विचारले, तुम्हाला स्वतःच्या जीवनाची भीती नव्हती का? त्यावर तो हसत म्हणाला, ज्यांच्याकडे गमावल्या काहीच उरलेले नसते त्यांच्यासाठी इतरांचे प्राण वाचवणे हेच त्याच्या आयुष्यातील खरे बनते. ही कथा वाचून तुम्हाला कोणता संदेश मिळतो? मी 7वी कक्षामध्ये शिकते. माझी कविताचे नाव ससा आणि कासव. एकदा एक होता ससा आणि कासव बोलू लागलो. ससा आणि झोपतो, कासव हळूहळू चालतो. नंतर ससा हार जातो आणि कासव जिंकतो. नमस्कार, माझं नाव आराधना आणि मी 7वी कक्षामध्ये शिकते. मी आज तुम्हाला एक कविता सांगतो. कवितेचे नाव आपला देश चंद्रावर पोचला. सूर्याचाही अभ्यास करू लागला. बुलेटमध्ये बसून प्रवासी करू लागला. आपला देश किती विकास करू लागला. जिथे जाऊ आपल्या देशाला सन्मान मिळू लागला. आपला देश एक इतिहास बनू लागला. आपला देश चंद्रावर पोचला. शौर्य कथा सांगणार आहे. रायगड किल्ल्यावर एक गडबड पूल बांधलेला गेली. त्याने खूप वेळ लागला होता. त्या रायगड किल्ल्याचे दरवाजे उघडायला सांगितले. माझं बाळ आतमध्ये आहे. पण ते सैनिकांनी आतमध्ये सोडले नाही. ती रात्रीमध्ये ती स्वतःच किल्ल्यावर चढली आणि तिने तिच्या बाळाला दूध पाजले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी त्या रस्त्याची